चालला डिअर सो वी आर गोइंग टू कोकण टाटा गुड बाय गया हॅपी बर्थडे डिअर हॅलो फ्रेंड्स आम्ही आता दामणी घाट उतरला आहे तुम्ही बघू शकता इथे सगळ्यांना चहा आणि ताकद येते त्या मेन याला सध्याला हे आले मळमळ होते आणि चक्कर येते ताक पिते ते सगळे चक्कर येते त्यामुळं हे बघा कडू लागतंय ना तरी म्हणते मामी तुम्हाला कडू लागतंय का बघा कडू लागतंय का आपलंच कडू लागतंय गेलेच नाही ते नंतर आम्ही जेवायला थांबलो होतो आणि पुढचा रस्ता खूप डेंजर होता आणि जेवणाचं ठिकाण होतं इथे जेवणासाठी थांबलो डिअर सारखा रुसणारा हा आहे डिअर पडला शेंबूड खाली यानंतर आम्ही गाडीत बसलो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला ते होतं आरवी बीच नंतर आम्ही रूम शोधला आणि झोपून गेलो मग डायरेक्ट सकाळी उठलो तर आमच्या रूम समोर हा व्ह्यू होता खूप सुंदर असं अथंग समुद्र खूप छान ही आमची रूम आणि त्याच्या शेजारी हे समुद्र वाह क्या सीन है वाह क्या सीन है डिअर आमच्या डिअरचा बर्थडे होता त्यामुळे तो खूप शायनिंग मारत होता देन आम्ही इथे बसून मस्त बीच एन्जॉय करत होतो आम्ही सर्व फॅमिलीसोबत आलो होतो इतका सुंदर हा बीच आम्ही फ्रेश झालो चहा घेतला आणि मस्त फिरत होतो आम्ही आता फोटोशूट करणार होतो सो लेट्स गो सो आम्ही आलोय आता जरा दुसऱ्या बीचवर आलोय मी चप्पलच नाही आणली म्हणून ती माझी चप्पल घालून चालले ते आणि इकडून ती जरा नदी येते ती म्हणून जरा आम्ही चाललोय तुम्ही बघू शकता ही वडासारखं दिसते पण मी आला नदीच म्हणते मागसपासून आता लय गार पाणी पक्षी बघू शकते ओस की बूंदे पत्तों की गोद में आसमां से कूदे अंगड़ाई ले फिर करवट बदल कर नाजुक से मोती हंस दे फिसल कर खो न जाए तारे जमीन पर असे काही व्हिडिओ कॅप्चर केले आम्ही त्याच्यानंतर इथे मस्त बसून समुद्राचा व्ह्यू बघत होतो तिथे एक टायर होतं त्याच्यावर बसतो सुंदर असं होतं ते आणि माझा व्हिडिओग्राफर श्रीशांत त्याच्यानंतरनं आम्ही गाडीची राईड केली सगळ्यांनी मी श्रीशांत मम्मी सगळ्यांनी आमचा ड्रायव्हर आमची मम्मी होती मम्मी मला श्रीशांतला आणि डिअरला घेऊन फिरत होती खूप मजा आली रेस नेक्स्ट राईड होती
मिकी माऊसवाली. त्यासाठी आम्ही अगोदर सर्वांनी लाईफ जॅकेट घालून घेतले होते आणि तिथे बसायचं होतं. ती मिकी माऊसचं बलून्स टाईप होतं, त्याच्यावर बसायचं होतं. आणि मेन टास्क हा होता की आम्ही आमच्या पप्पांना घेऊन जाणार होतो. सो आम्ही खूप मजा करतोय बघा. आम्ही चाललो आहे यार, लुक ॲट दिस. तिकडे जायचं ना तिथपर्यंत. आणि पप्पा इज व्हेरी एक्साइटेड. तू क्या बोल रही है? चुप चुप हो जा, सातवीं फेल, चुप. आम्ही राईडवर बसण्यासाठी गेलो. खूप मुश्किलीने आम्ही पप्पांना वरती बसवलं होतं. त्याच्यानंतर ना आम्ही सर्वजण बसलो. त्या पाण्याच्या लाटा येत होत्या, त्यामुळे तो फुगा पुढे पुढेच जात होता, त्यामुळे नीट बसताच येत नव्हतं. सो फायनली आम्ही सर्वजण बसलो. मी आता फ्रेश झालोय आणि आम्ही आता पुढच्या बीचवर चाललेलो आहे. लेट्स गो. आम्ही आलो आहे श्रीवर्धन बीचवर. सो खूपच ऊन होतं, तरी आम्ही आलो आहे. वर्धन बीच बघितल्यानंतर ना आम्ही लगेच निघालो हरेहरेश्वर मंदिरासाठी. तुम्ही बघू शकता इतकं सुंदर असं हे हरेहरेश्वरचं मंदिर होतं. ते आम्ही एक्सप्लोअर केलं, खूप सारं फिरलो, थोडंसं रिलॅक्स झालं मंदिरात जाऊन. त्यानंतर आम्ही निघालो घरी येण्यासाठी. ताम्हिणी घाट लागणार होता आणि इतका सुंदर व्ह्यू दिसत होता. ताम्हिणी घाटातली मजा वेगळीच आहे. वर्षाचा झाला होता, त्यामुळे आम्ही अशा प्रकारे डिअरचा बड्डे सेलिब्रेट केला. फिरायला गेलो, मग घरी आल्यावर आम्ही हा केक कापला. सो गॉड ब्लेस यू डिअर अँड थँक्यू फॉर वॉचिंग. आणि यापुढे आमचे काही पिक्चर्स.